मुंबईहून घरी परतणारा एक सरकारी अभियंता, पहाटेची वेळ, रिकामा रस्ता आणि काही क्षणात झालेला एक भीषण अपघात. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं की ही एक दुर्दैवी घटना आहे. पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, मोबाईल लोकेशन बघितलं आणि एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येऊ लागले. 54 वर्षीय लक्ष्मण श्रीरंग मंडले जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 6 जूनच्या पहाटे ते मुंबईहून कराडमध्ये परतले होते. सकाळी साधारण 5:20 ते ट्रॅव्हलर्स बसमधून उतरले आणि घराच्या दिशेने निघाले. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती कोणाचं तरी लक्ष आहे, कोणाची तरी नजर आहे. सुपरमार्केट परिसरात ते पोहोचताच मागून भरधाव वेगानं आलेल्या एका ऑल्टो कारनं त्यांना जोरदार धडक दिली. क्षणात सर्व काही संपलं. लक्ष्मण मंडले यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा एक साधा रस्ते अपघात वाटत होता. पण तपास सुरू झाल्यानंतर काही गोष्टी पोलिसांच्या नजरेत खटकू लागल्या. मग सुरू झाला तांत्रिक तपास. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, फॉरेन्सिक पुरावे आणि डिजिटल ट्रेल या सगळ्यांचा माग घेत पोलीस एका अशा सत्यापर्यंत पोहोचले ज्यानं संपूर्ण प्रकरणाचं स्वरूपच बदलून टाकलं. तपासात समोर आलं की मृतकाची पत्नी सारिका मंडले हिचे 2023 पासून प्रथमेश थोरात नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. याच नात्यातून पुढे एका कटाचा जन्म झाला. पोलिसांच्या माहितीनुसार लक्ष्मण मंडले यांना कायमचा मार्गातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सारिका मंडले, तिचा प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याच्या साथीदारांना मिळून संपूर्ण योजना आखली. तपासात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली. ही हत्या घडवून आणण्यासाठी खास एक ऑल्टो कार खरेदी करण्यात आल्याचं पोलिसांना आढळलं. 6 जूनच्या सकाळी आरोपींनी लक्ष्मण मंडले यांचं लोकेशन ट्रॅक केलं. ते कुठे आहेत, कोणत्या मार्गाने घरी जात आहेत याची माहिती त्यांची पत्नी सरितानं आरोपींना म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट किलर्सला दिली. योग्य क्षणाची वाट पाहून कोल्हापूर नाका कमल हॉस्पिटल समोर कारनं त्यांना मागून धडक देण्यात आली. पण ही फक्त एक धडक नव्हती. तपासात समोर आलं की पहिल्या धडकेनंतरही लक्ष्मण मंडले जिवंत असल्याचा संशय आरोपींना होता आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा कार त्यांच्या अंगावर घातली. आरोपीनं उतरून बॅग घेतली आणि त्यांचा फोनही काढून घेतला. कोणताही पुरावा राहू नये, कोणतीही शक्यता उरू नये यासाठी हा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या संपूर्ण कटासाठी 3 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचंही तपासात निष्पन्न झालंय. पण एकूण व्यवहार किती रुपयांचा होता याचा तपास अजून सुरू आहे. तपासाची चक्र वेगानं फिरू लागली आहेत. सर्वात आधी पोलिसांनी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना ताब्यात घेतलं. तपासात महिलेनं सांगितलं की नवरा त्रास देत होता, त्यामुळे माझे प्रेमसंबंध होते आणि म्हणूनच तिने हत्येचा कट रचला. यानंतर तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे यांनाही अटक करण्यात आली आहे.